बोगस औषध पुरवठ्याचं लोण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालंय आणि 5 बोगस कंपन्यांकडून झालेल्या औषध पुरवठ्यात रायगडचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। रायगड जिल्हा रुग्णालय औषध भंडाराच्या रेकॉर्डमधून ही माहिती समोर आल्याचं कळतंय। बातमी पाहतोय रायगडमधून बोगस औषध पुरवठ्याचं लोण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सापडल्याचं पाहायला मिळतंय। भवानी यात्रेच्या दरम्यान जो काय औषध विविध जिल्ह्यातून पुरवले होते त्याच्यामध्ये अमॉक्सिसिलिन नावाची औषधी पुरविण्यात आली होती। रायगड जिल्ह्यातूनही त्यावेळेस ती औषधी पुरविण्यात आली होती। पण ह्या ज्या 5 कंपन्या वृत्तपत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यापैकी त्या कंपनीची ती औषधी या जिल्ह्यातून पुरविण्यात आली नव्हती। आता संध्याकाळपर्यंत आमच्याकडे जी काय आम्ही माहिती किंवा जुन्या रेकॉर्डची छाननी केली त्याच्यावरून हे निदर्शनास आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, 5 बोगस कंपन्यांकडून औषध पुरवठा झाला होता, त्यावर आता रायगडचा सुद्धा समावेश आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे आणि आता यापुढे कारवाई कशी होणार आहे? नक्कीच काल जो बातमी आली होती या बातमीच्या 5 रायगडमधल्या 5 कंपन्यांमध्ये समावेश केला होता की याच्यामध्ये या औषधांची छानबीन केली असं काल। त्यासाठी आपण तिथले जे चिकित्सक देवमाने त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याकडून बाधितची माहिती अशी घेतली की रायगडमध्ये ज्या 5 कंपन्यांमध्ये जो औषध पुरवठा केला यामध्ये रायगडमधली कोणती कंपनी होती, परंतु हा जो कंपनीचा समावेश आहे त्यामध्ये 5ही कंपनीमध्ये एकही औषध रायगडमधून जिल्ह्यातून पुरवण्यात आलेला होता। अशातच जिल्ह्यातील रुग्णालयाच्या औषधांचा जो भंडार चेक केला असता आणि रेकॉर्ड तपासला असता असे निदर्शन आले की त्यामध्ये कोणतेही अमोक्सिलिन किंवा कारणे किंवा या विरोधात पाऊल उचलणे गरजेचे असे औषध विभागाचे डॉक्टर देवमाने यांनी सांगितलं। आणि समावेश केलेल्या विविध कंपन्या खरेदी केलेलं औषध हा कंपनीकडून औषध खरेदी करणं यापुढेही तपासून पाहावं लागेल किंवा अधिकची त्याची माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी लागेल असं देवमाने यांनी सांगण्यात आलेलं आहे। निश्चित सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड पाठोपाठ नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा बोगस औषधांचा पुरवठा पाहायला मिळालेला आहे आणि औषध विभागाने 1,28,000 गोळ्या जप्त केल्याचीही माहिती आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा बनावट औषधांचा साठा आढळलेला होता आणि बोगस औषध पुरवठ्याचं लोण राज्यामधील 11 जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती आहे। बीड, नांदेड, रायगडमध्ये सुद्धा या बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं उघड आलंय। याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे एनेबेलचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे। तसं आपण एफडीला पण कळवलेलं आहे आणि एफडीने आपल्या ते टॅबलेट सीज केलेले आहेत। किती साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅबच्या आपल्याकडे। कशाच्या वापराचे टॅबलेट? अमॉक्सक्लॅब हे अँटीबायोटिक असतं, पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आपण पाहिलं की रायगड नंतर बीड पाठोपाठ नांदेडच्या सुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा पुरवठा आहे आणि हे प्रकरण जे आहे ते ऑगस्ट पासून सुरू आहे। या प्रकरणी काय पाठपुरावा करतायत जिल्हाधिकारी? नक्कीच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड पाठोपाठ आता नांदेडमध्ये देखील बोगस औषधांचा साठा जो आहे त्या रुग्णालयामध्ये आढळून आलेला आहे। अन्न औषध प्रशासनाने जवळपास 1,28,000 बोगस औषधांचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। न्यूक्लॉन 625 ही नांदेड जिल्ह्याच्या रुग्णालयाच्या पुरवठा झालेली गोळी होती। केरळच्या मेलवान कंपनीने उत्पादन केलेल्या ह्या गोळ्या होत्या। मात्र अन्न औषध प्रशासनाला यामध्ये संशय आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई करत तब्बल 1,28,000 ह्या बोगस औषधांचा साठा आता जप्त केलेला आहे। नाही, बरोबर आहे। आणि या औषधांवर बोगस औषधं जी आहेत जी जप्त केलेली आहेत त्यांच्यावर आळा घालणं सुद्धा जरुरी आहे, नाहीतर मग रुग्णांना तसा त्रास सहन करावा लागू शकतो। धन्यवाद अजिंक्य। वळूयात पुढच्या बातमीकडे। आणि बीडच्या अंबाजोगाई इथं सुद्धा बनावट औषधी गोळ्यांचा पुरवठा समोर आल्याचं उघड झालंय आणि हा पुरवठा केल्याचं समोर आल्यानंतर कोल्हापूर येथील विशाल एंटरप्राइजेसनं छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या 33 औषधांचा वापर मंगळवारी रोखण्यात आला। या औषधीचे नमुने आता अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता काय अहवाल दिला जातो याकडे घाटी प्रशासनाचं लक्ष आहे।